नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण पॉलिटी PYQ अनालिसिस लेक्चर सिरीज पाहतोय। राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने 2011 पासून 2025 पर्यंत जे पॉलिटीचे 27+ प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी मराठी माध्यमातली यूट्यूबवरची पहिली लेक्चर सिरीज, त्याच्यातले पुढचं लेक्चर। आणि या लेक्चरमध्ये आपण आज घटक राज्याचं कार्यकारी मंडळ आणि त्याच्यातले जे दोन महत्त्वाचे घटक आहेत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, याच्याबद्दल जे प्रश्न आले होते, तर त्या प्रश्नाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आज आपण या लेक्चरमध्ये करतोय। बरोबर, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हा जो पॉलिटीचा महत्त्वाचा अभ्यास घटक आहे, याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा कोणते मुख्य अभ्यास घटक आहेत, याची आपण सर्वप्रथम चर्चा करूया। बघा, ज्यावेळेस आपल्या डोक्यासमोर हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ येतं, त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी माहीत असल्या पाहिजेत। राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये भाग 6 मध्ये कलम 152 पासून म्हणजे 152 ते 162 राज्यपालांबद्दलच्या तरतुदी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। त्याच्यामुळे 152 पासून अगदी कलम 213 पर्यंत कशाबद्दलच्या तरतुदी आहेत, राज्य विधिमंडळाबाबतच्या तरतुदी आहेत। त्याच्यामध्ये आज जो आपला टॉपिक आहे, राज्याचं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, तर ही कलम कुठून कुठपर्यंत आहेत, तर कलम 163 ते 167। कलम 163 राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, कलम 164 मंत्र्याबाबत इतर तरतुदी, कलम 165 राज्याचा महाधिवक्ता, कलम 166 राज्य शासनाचा व्यवहार व कामकाजाचे चलन आणि कलम 167 राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याचं कर्तव्य। तर पर्टिक्युलर या 5 कलमांचा समावेश जो आहे, तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या घटकात होतो आणि ही 5 कलम राज्यघटनेच्या 6व्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि वास्तव प्रमुख, त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। बघा, घटक राज्याचं जे कार्यकारी मंडळ आहे, तर त्याच्यामध्ये राज्यपाल येतात, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा समावेश होतोय आणि संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केल्यामुळं राज्याचा कारभार राज्यपालाचं नाव चालत असला तरीसुद्धा नामधारी प्रमुख हे राज्यपाल असतात आणि घटक राज्यातील कार्यकारी सत्ता जी असते, तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला वास्तव सत्ता प्रमुख जे आहे, तर ते म्हटलं जातं। म्हणजे जसं केंद्रात पंतप्रधानाचं स्थान असतं, तसंच घटक राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचं स्थान असतं आणि ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत तुम्हाला तर 153 ते 167 पर्यंत पाहायला मिळतात। समजलं? आता हे सगळं होत असताना हे मुख्यमंत्री वास्तव प्रमुख असतो हे आपल्याला माहितीच आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याची नियुक्ती कशी केली जाते, त्याच्याबद्दल वेगळ्या काही राज्यघटनेत तरतुदी सांगितलेल्या आहेत का, तर अशी कुठलीही वेगळी तरतूद सांगितलेली नाही आहे। मुख्यमंत्र्याचे अधिकार आणि कार्य कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। मंत्रिमंडळाच्या संदर्भात त्याचे अधिकारी कार्य, राज्यपालाच्या संदर्भात आणि राज्य विधिमंडळाच्या संदर्भात त्याचे कुठले कार्य आहेत, इतर आणि अधिकार आणि कार्य कुठले आहेत हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला। त्याच्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचे संबंध जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कलम 163 येईल, 164 येईल आणि कलम 167 त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य सांगितलेली आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर येतं मग राज्याचं मंत्रिमंडळ। बरोबर, आता बघा, ह्याच्याशी रिलेटेड 2-3 कलम आहेत, 163 आणि 164। कलम 163 राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे आणि कलम 164 हे मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन आणि भत्ते यांच्याशी संबंधित असणारं कलम आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर येते राज्य मंत्रिमंडळाची रचना आणि राज्य मंत्रिमंडळाची जबाबदारी काय आहे, सामूहिक जबाबदारी कोणती, वैयक्तिक जबाबदारी कोणती, आणि भारतात म्हणजे केंद्रात असू द्या किंवा राज्यात असू द्या मंत्र्यांची कायदेशीर जबाबदारी नाही। मग वेगवेगळ्या कॅबिनेट समिती असतील किंवा कॅबिनेट म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कॅबिनेट म्हणजे काय, मंत्रिमंडळाचं लघुरूप किंवा केंद्रस्थान म्हणजे कॅबिनेट आणि यामध्ये केवळ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होतो। राज्य शासनाच्या बाबतीत जर का विचार करायचं झालं तर गृह, शिक्षण, अर्थ, कृषी यासारख्या महत्त्वपूर्ण मंत्रालयांचा यात समावेश झाल्याचं आपल्याला दिसतं। मग वेगवेगळ्या कॅबिनेट समित्या ज्या आहेत तर त्या तिथं तुम्हाला असल्याचं दिसतंय। ओके, आलं लक्षात? तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा अभ्यास करताना माहीत असल्या पाहिजेत किंवा याचा तुम्ही अभ्यास करणं तिथं ओघाने येतच। समजलं? तर हे जे 8 मुद्दे आहेत तर ते 8 मुद्दे तुम्ही न विसरता लक्षात ठेवा। समजलं?
चला मागच्या आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. ही जी सिरीज आहे तर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये एक प्लेलिस्ट आहे MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज. तर तिथं तुम्हाला ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळेल. ओके, लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. चलो, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणतं विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? आता याच्या अगोदर तुम्हाला कलम 164 काय म्हणतोय ते पाहायला पाहिजे. कलम 164 काय आहे? मंत्र्याबाबत इतर तरतुदी. हे लक्षात ठेवा, येते का लक्षात? आणि त्याच 164 बद्दल मी तुम्हाला सांगितले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध स्पष्ट करताना त्याच्यामध्ये कलम 164 अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडते. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या शिफारशींवरून इतर मंत्र्याची नियुक्ती करतील आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावरती राहतील. ही तरतूद जी आहे तर तुम्हाला 164 मध्ये पाहायला मिळते. याशिवाय राज्याचं मंत्रिमंडळ सामूहिकपणे विधानसभेला जबाबदार राहील, ही सुद्धा तरतूद तुम्हाला 164 मध्येच म्हणजे कलम 164 मध्येच पाहायला मिळते. त्या दृष्टीनं हे कलम जे आहे तर ते महत्त्वाचं आहे. बघा आता काय समाविष्ट नाही त्यांनी विचारले. बरं बघा, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल, आत्ताच सांगितलं तर हे आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही, असेल असं सांगितले, नसणार नाही, त्यामुळे हे चुकलं आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचे 3 आणि 4 ऑप्शन मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 164 मध्ये समाविष्ट नाही असं त्यांनी विचारले, तर जबाबदार असतात, विधानसभेला जबाबदार असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? आता 163 काय आहे तर 163 राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व जे आहे तर ते मुख्यमंत्री करतील. याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पहिली, राज्यपालांना आपली कार्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य आणि सल्ला देणारे एक मंत्रिमंडळ असेल. मुख्यमंत्री या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतील, बरोबर, आणि राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील. ओके, पहिली तरतूद. दुसरं काय म्हणते? एखादी बाब राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारांतर्गत येते किंवा नाही याबाबत जर का प्रश्न उपस्थित झाला तर राज्यपालाचा निर्णय अंतिम मानला जातो, बरोबर, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही. या 3 गोष्टी कलम 163 मध्ये समाविष्ट आहेत. आणि कशाचा उल्लेख आहे असं त्यांनी विचारले तर पर्याय क्रमांक 2, राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेले एक मंत्रिपरिषद किंवा मंत्रिमंडळ असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. दॅट्स इट. आणि मुख्यमंत्री नियुक्ती आणि इतर मंत्र्याबाबत हे कुठं सांगितले? कलम 164 मध्ये. दॅट्स इट. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बघा, असे प्रश्न जे आहेत तर ते सहसा मेन्सला विचारले आहेत, जोड्या लावायच्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालाबद्दल, बरोबर. हे तर थोडंसं पाहून घ्या, कारण 2024 मध्ये राज्याच्या विधानसभेची निवडणूक झाली आहे, त्याच्यामुळे मे बी हे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाल याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, येतं का लक्षात? पर्टिक्युलर जर का तुम्ही या पिरियडचा विचार केला तर सर्वात अगोदरचे म्हणजे सर्वात अलीकडचे मुख्यमंत्री कुठले आहेत तर सुशीलकुमार शिंदे. यांचा कार्यकाल किती आहे? 2003 ते 2004. बघा, कला 3 कुठं कुठं आहे? बघा, कला 3 सगळीकडे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक याचा आहे 3. अला 4 सुधाकर नाईक, त्याच्यानंतर मनोहरराव जोशी, त्याच्यानंतर कला 3 आणि डला 2. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अला 4, बला 1, कला 3, डला 2. हा कार्यकाल थोडासा पाहून घ्या. जर का तुम्हाला ह्या कार्यकालाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं? VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आणि तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे फक्त एवढं सर्च करा टेलिग्राम चॅनलवरती, तुम्हाला एक चार्ट मिळून जाईल. त्याच्यामध्ये आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी 2025च्या देवेंद्र फडणवीसांपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाल याची माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे. तर ते तुम्ही ते एकदा पाहून घ्या, सगळ्या गोष्टी तिथे तुमच्या क्लिअर होतील. ओके, चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असणार विधान शोधायचं आहे. बघा आता एकच मिनटं. हां, भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्या अगोदर त्या व्यक्तीने विधानसभेमध्ये आपलं बहुमत सिद्ध केलं पाहिजे. काय करायचं आपल्याला? बरोबर असणारे विधान ओळखायचे. सिद्ध नाही केलं तरी चालतंय. राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते, बरोबर आहे. मंत्रिमंडळाच्या शक्तीचं निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी मताचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो, हे सुद्धा बरोबर आहे.
मुख्यमंत्र्याचं वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केलं जातं नाही, तर राज्याच्या विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ड चुकलं. ब आणि क हे दोन पर्याय आहेत ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न. योग्य कालानुक्रम लावायचा आहे. याचं डायरेक्ट मी उत्तर सांगतो. तुम्ही बघा, पहिल्यांदा सगळ्यात अलीकडचे आणि सगळ्यात पहिले जर का तुमच्या लक्षात आले असतील या 4 पर्यायापैकी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्यांदा कोण येतील? वसंतराव नाईक, नंतर AR अंतुले, नंतर बाबासाहेब भोसले आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील. बरोबर. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न थोडंसं फास्ट जाऊया, कारण आत्ता मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मुख्यमंत्र्याची कर्तव्य कुठल्या कलमात आहेत? कलम लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुरुवातीला सगळी कलमं सांगितली होती की जी 5 कलमं आहेत की जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित असणारी कलमं आहेत. बघा आता ह्याच्यातलं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असणारं कलम तुम्हाला विचारले तर 167 मध्ये राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. बरोबर. 163 काय आहे? राज्यपालाला सहाय्याने सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. 164 काय आहे? मंत्र्याबाबत इतर तरतुदी. त्याच्यानंतर 166 काय आहे? राज्य शासनाचा व्यवहार आणि कामकाजाचं चलन. आणि 165 काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं कलम, राज्याचा महाधिवक्ता. हे लक्षात ठेवा. 165 राज्याचा महाधिवक्ता. आता ही पुन्हा पुन्हा कलम रिपीट करणार नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. उपमुख्यमंत्री पदाबाबत खालील विधानाचा विचार करा आणि बरोबर असणारे विधान ओळखा. उपमुख्यमंत्री पद डेप्युटी सीएम पद घटनात्मक नाही. बरोबर आहे. राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते. बरोबर आहे. हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचं आहे. बरोबर आहे. हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल हे जर का त्याला घटनात्मक दर्जा नसेल तर हे कॅबिनेट दर्जाचं पद कसं काय? बघा, उपमुख्यमंत्री म्हणून त्याला कोणतीही व्हॅल्यू नाही आहे. जे उपमुख्यमंत्री असतात त्यांच्याकडे एक महत्त्वाचं पद असतं. सपोज महाराष्ट्राच्या बाबतीत अर्थमंत्री पद उपमुख्यमंत्र्याकडे आहे सध्या. त्याच्यामुळं अर्थमंत्री जे आहेत तर त्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली ओघानं त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला कॅबिनेटचा दर्जा असं म्हटलं जातं. तर ही 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक विधान ओळखायचं आहे. राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्याचा विश्वास असेपर्यंत पदावरती राहतात नाही. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. पहिलं विधान चुकले. बघा, दोन्ही बरोबर, दोन्ही बरोबर, 1 आणि 2 गेला. बरोबर तर हा गेला, राहिला पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? फक्त टेक्निक वापरून उत्तरं काढता येत आहेत, उत्तरापर्यंत पोहोचता येते, त्याच्यासाठी थोडंसं वाचन असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. राज्याच्या कॅबिनेटबाबत खालील विधानं लक्षात घ्या आणि सत्य विधान ओळखा. 2 विधानं दिलीत. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे. कॅबिनेटबाबत विचारले त्यांनी, तर बरोबर आहे. घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर त्यांचं नियंत्रण असतं. हे सुद्धा बरोबर आहे. तर आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कॅबिनेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज कॅबिनेट. कॅबिनेट म्हणजे काय जर का तुम्हाला कोणी विचारलं तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. की सुरुवातीला मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं होतं, मंत्रिमंडळाचं लघुरूप किंवा केंद्रस्थान म्हणजे कॅबिनेट. यामध्ये केवळ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश होतो. म्हणजे कुठलं? गृह, शिक्षण, अर्थ, कृषी यासारखी जी महत्त्वपूर्ण मंत्रालये आहेत तर त्याचा समावेश कॅबिनेटमध्ये होतो. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही असं काही नाही आहे. म्हणजे विधान परिषदेचा जरी सदस्य असला तरी त्याला मंत्रिपद मिळू शकतं. दुसरं विधान चुकीचं आहे. मंत्र्याचं वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून नाही तर राज्याच्या विधिमंडळाकडून ठरवलं जातं. क सुद्धा चुकीचं आहे. मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. त्याच्यात काय ऑप्शनच नाही. बरोबरच आहे ना. तर आणि ड हे 2 पर्याय आहेत तर ते या ठिकाणी बरोबर आहेत. दॅट्स इट. आणि ड पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये आहेत असं त्यांनी विचारले. बघा, कुठल्या तरतुदी आहेत असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. बरोबर आहे का? बरोबर आहे. मुख्यमंत्र्यासह मंत्र्याची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता कामा नाही. आता तुम्ही म्हणणार ही राज्यघटनेत तरतूद नव्हती, ही नंतर ॲड केली.
91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 ही नव्याने तरतूद ॲड करण्यात आलेली आहे. आणि काय केले, कलम 164(1)(a) हे नवीन कलम ॲड केलं आणि त्यानुसार कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यासह मंत्र्याची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. हे लक्षात ठेवा, हे विधान महत्त्वाचं आहे. मात्र त्यांनी त्याला तिथे एक्सक्यूज दिलाय, ही संख्या 12पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे मंत्रिमंडळातली मंत्र्यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असणार नाही. आणि अजून एक कलम आहे, कलम 164(1)(b) नुसार 10वी अनुसूची जी आहे पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. तर 10व्या अनुसूचीतील तरतुदीन्वये विधिमंडळाच्या अपात्र ठरलेल्या सदस्यास मंत्री म्हणून नियुक्त करता येणार नाही. या 2 तरतुदी राज्य विधिमंडळाच्या बाबतीत 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीनं ॲड करण्यात आलेल्या आहेत. बरोबर. तर अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. बघा, क मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयीन चौकशी करू शकत नाही. हे 164 नाही आहे, 163 163 त्याच्यामुळे क चुकीचं आहे. मंत्र्याचं वेतन विधिमंडळ ठरवेल हे बरोबर आहे. तर अ, ब आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि ड. संपला विषय. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोणाकडून होते? राज्याच्या राज्यपालाकडून. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 4 विधानं दिलीत. उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाही. ओके, चुकीचं विधान ओळखायचं, तर ते घटनात्मक नाही आहे. बरोबर आहे ना, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, अग्रक्रम तालिकेत उपमुख्यमंत्री हे राज्यसभेचे उपाध्यक्ष यांचं स्थान बरोबरीचं आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असू शकतात पण 5पेक्षा जास्त नाही, असं काही नाही आहे. किती तुम्ही नेमू शकता, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक नाही आहे. ओके, त्याच्याकडे कुठल्या तरी एका वेगळ्या मंत्रालयाचा कार्यभार दिलेला असतो, त्याच्यामुळे ते पद घटनात्मक नाही आहे आणि घटनेत सांगितलं नाही असावं की नाही. तर ही राजकीय सोयीसाठी ही उपमुख्यमंत्र्याची कितीही पदं निर्माण केली जाऊ शकतात. एका राज्यात 5-6 उपमुख्यमंत्री असू शकतात, परंतु मुख्यमंत्री मात्र एकच असतो. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं चूक किंवा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त असता कामा नये. 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार कलम 164(1)(a) मध्ये हे नवीन कलम ॲड करण्यात आलं आहे. तर हे विधान बरोबर आहे. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. ओके, निम्म विधान बरोबर आहे, निम्म चूक आहे. इथं काय म्हटलं आहे, मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त, व्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्र्यासह CM प्लस बाकीचं मंत्रिमंडळ यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नाही. त्याच्यामुळे ब चुकलं, अविधान फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न वाचताना सुद्धा नीट वाचा, आणि जर का तुम्ही नीट वाचला नाही तर तुमचा नीट कार्यक्रम होऊ शकतो. ओके, येते का लक्षात? चला, जोक्स अपार्ट, स्टिक टू द पॉईंट. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने चुकीची आहेत? चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून कार्य करतो, बरोबर आहे. तो राज्यपालांचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो, काही संबंध नाही आहे. सचिव राज्यपालांचा मुख्य सल्लागार म्हणून कधी कार्य करू शकतो? जर का 356 आणि 365 नुसार राष्ट्रपती राजवट लागू झाली तर. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. अ बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 कटला. ही डी 4 कटला, त्याच्यामुळे ब जो आहे ड. बघा, तो अविशिष्ट वारस रेसिड्युअल लिगेटी म्हणून कार्य करतो, तर हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. ब विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न, मुख्यमंत्र्याचं कर्तव्य, कलम कुठलं? 167. आता ते रिपीट नाही करत प्रत्येक वेळेला. मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीसंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. 3 विधानं दिले, त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात, ॲब्सोल्युटली करेक्ट. संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल कोणाही एका व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करू शकतो, अगदी बरोबर. ओके, बरोबर असणार. कोणाही एका व्यक्तीची मुख्यमंत्री नाही, कोणाही एक व्यक्तीची नाही करू शकत, तसा पाठिंबा पाहिजे. ब चुकीचं आहे. विधिमंडळात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्री निवडीबाबत सोयीकरणाचा अधिकार वापरू शकतात? नाही वापरू शकत, नाही वापरू शकत. आलं का लक्षात?
त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1, फक्त 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात. मुख्यमंत्री कशाला देशाचे धोरण आखतील? गेलं बघा, गेला 1 आणि 4 गेला, राहिला 3 आणि 2. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या राज्याच्या विधिमंडळाला जबाबदार असतात. ॲब्सोल्युटली करेक्ट, बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख आहेत, हे सुद्धा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आणि नामधारी प्रमुख कोण आहे? राज्यपाल. ओके, राज्यपाल हे लक्षात ठेवा. आणि राज्यपालांचं कलम कोणतं? 153, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, राज्याच्या मुख्य सचिवांसंबंधी. लक्षात ठेवा, हे जे प्रश्न आहेत ना, सचिव वगैरे, हे मेन्सचे प्रश्न आहेत बरं का. आत्ता हे प्रश्न तुम्हाला प्रीला विचारले जाऊ शकतात MPSCच्या राज्यसेवेमध्ये, कारण सिलेबस बदलला आहे. ओके, हे मुख्य सचिवांसंबंधीचा असणारा प्रश्न आहे. ते राज्य सनदी सेवेचे प्रमुख म्हणून कार्य करत असतात, हे बरोबर आहे. ते संकटकालीन प्रमुख प्रशासक म्हणून कार्य करतात, हे सुद्धा बरोबर आहे. ते विभागीय परिषदेचे मुख्य सचिव म्हणून कार्य करतात, हे मात्र बरोबर आहे. हे मात्र चुकीचं आहे, चुकीचं आहे. ते राज्य आणि केंद्र शासनातील संपर्क साधण्याचं प्रमुख साधन म्हणून कार्य करतात, बरोबर आहे. ते उर्वरित कार्याचा वारस, वरतीच हे विधान आलं होतं, त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. B, D आणि E, पर्याय क्रमांक 3. B, D आणि E ही जी 4 विधानं आहेत 5 पैकी, तर ही 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. मुख्य सचिव, हे सचिव, सचिवालयीन पद्धत, लाईन की स्टाफ एजन्सी, हे थोडंसं आता बघून घ्या. हे कारण मेन्सला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, GS मधल्या, मेन्समधल्या पेपर 2 मध्ये, किंवा जर का तुमचा PSR ऑप्शन असेल तर तुम्हाला एखादा प्रश्न असा पडू शकतो अनावधानाने, त्याच्यामुळे त्याची तयारी करा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणतं एक मुख्य सचिवाचं कार्य नाही म्हटलं आहे? मुख्य सचिवाचं कार्य नाही, बघा, नसलेलं कार्य मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट, तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो, तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते कार्य नाही आहे. बाकीची सगळी जी आहेत तर ती मुख्य सचिवाची कार्य आहेत, हे वाचून घ्या. पुढचा प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करायची तुम्हाला. काय केले त्यांनी? 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 विधान दिलेत आणि 4 ऑप्शन. मंत्रिमंडळ हे राज्याचं दुय्यम कार्यकारी संघटन आहे. ओके, तर दुय्यम नाही आहे, प्राथमिक आहे, चुकलं. मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या राज्यपालास, सामुदायिकरित्या ते विधिमंडळाला, आणि एकेरी सभागृह असेल तर विधानसभेला जबाबदार असतं, चुकीचं आहे. मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असतं, बरोबर आहे. मंत्रिमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्याला सादर करतं, नाही, ते राज्यपालाला सादर करतं, आणि राज्यपाल हे अंदाजपत्रक विधिमंडळासमोर मांडण्याचं घडवून आणतात, आणि विधिमंडळात अर्थमंत्री ते सादर करतात, त्याच्यामुळे D सुद्धा चुकीचं आहे, फक्त क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 202 अंदाजपत्रकाचा आर्टिकल लक्षात ठेवा, राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या 164 मध्ये आहेत? आता हे खूप वेळा रिपीट झालं, मलाच बोर झालं, तरी पण आपण पटपट घेऊया. याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो. बघा, मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील, हे बरोबर आहे. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य, कलम 167. बघा, ब चुकले, इथं ब आहे त्याच्यामुळं 1 गेला. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये ब आहे, 2 गेला. ओके, 4 मध्ये ब आहे, 4 गेला. राहिला कुठला? पर्याय क्रमांक 3, क आणि ड. क आणि ड ह्याच्या 3 तरतुदी आहेत, तर त्या कलम 164 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपतींना गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त असतात? राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात असं कलम सांगायचं आहे, तर कुठलं? कलम 163. आता 163 काय म्हणतंय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की 163 जे आहे तर ते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातले जे संबंध आहेत तर त्याच्यावरती भाष्य करणारा संबंध आहे. एखादी बाब राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारांतर्गत येते किंवा नाही याबाबत जर का प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम मानला जातो, आणि राज्यपालांनी तशी कृती करायला हवी होती किंवा नाही याद्वारे त्यांना केलेल्या कोणत्याही कृतीविषयी प्रश्न उपस्थित करता येत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, आणि 163 मधलं पुढचं कलम काय म्हणतंय? 3, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही. ओके,
आणि विवेकाधिकार जो आहे तर तो कुठं आहे, कलम 163 मध्ये हा विवेकाधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. दॅट्स इट. हे समजलं, हे महत्त्वाचं होतं. पुढचा प्रश्न, खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. लगेच आपणच ओळखून टाकू, काय टेन्शन नका घेऊ. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्याची नियुक्ती करतात. ॲब्सोल्युटली करेक्ट, 7 लाख. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावरती राहू शकतात. ॲब्सोल्युटली करेक्ट, 7 करोड. मुख्यमंत्र्याचं वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून नाही, चुकलं, 7 करोड गेले. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधान परिषदेला, नॉट विधान परिषदेला, फक्त विधानसभेला, विधानसभा. त्याच्यामुळं अ आणि ब हे 2 पर्याय बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचा ऑप्शन कुठला असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2, अ आणि ब. दॅट्स इट. आलं लक्षात, समजलं. नेक्स्ट, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. ओके, चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ धोरण ठरवण्याचं व राज्यात अंमलात आणण्याचं कार्य करतात का ते, म्हणजे आत्ता करत नसतील तर ते घटनेत तसं सांगितलेलं आहे. ओके, हे पर्याय पहिलं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे राज्यातील वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात, बरोबर आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या, संसदेला कसं काय असते, लॉजिकच नाही. क सोडा फक्त, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं. इथं क आहे, इथं पण आहे. त्याच्यामुळं 1 आणि 4 गेले, राहिले 2 आणि 3. तर ब बरोबर होतं, पर्याय क्रमांक 3. क चुकीचं आहे. आलं लक्षात, समजलं. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राज्यपाल विधान परिषदेचे प्रसिद्ध अध्यक्ष नसतात. चुकलं, ते कुठलेही विधान परिषदेचे अध्यक्ष नसतात. राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असतं. ॲब्सोल्युटली करेक्ट, सामूहिकरित्या विधानसभेला आणि मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालाला. राज्यपालांच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेतच मांडला जातो असं काही नाही आहे. राज्यपालाला बडतर्फ करण्याचा अधिकार, काढून टाकण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना नाही. सुद्धा चुकीचं आहे, फक्त ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. किती विधान आहेत, जवळजवळ 4 विधान आहेत आणि बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तींची मंत्री म्हणून नेमण्यास कोणताही अडथळा नाही, बरोबर आहे. नेमू शकतात 6 महिन्यासाठी. 6 महिन्याच्या आत त्यांना, जर का राज्य विधिमंडळ द्विगृही असेल तर विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावं लागतं, नाहीतर मग त्यांचं मंत्रिपद जातं. मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं, बरोबर आहे. विधानसभेच्या सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्ती 6 महिन्याच्या आत, हे चुकीचं आहे. अशाच व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती होऊ शकते की जो गृहाचा सदस्य आहे. अलग लक्षात, त्याच्यामुळे क चुकीचं आहे. ड, राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यात मंत्री म्हणून नेमता येत नाही, नेमता येतं. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. चलो पुढचा प्रश्न, राज्याच्या मुख्य सचिवाचे खालीलपैकी कोणते कार्य चुकीचे आहे. हे थोडंसं वाचून घ्या. मुख्य सचिव मेन्सचा प्रश्न आहे आणि त्याच्यातल्या त्यात ASO मेन्सला जास्त आलेले आहेत. चुकीचं कार्य कुठलं आहे तर पर्याय क्रमांक 3. जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा सदस्य असतं त्यावेळी तो आळीपाळीने विभागीय परिषदेचा प्रमुख म्हणून कार्य करतो. झोनल काउन्सिल नाही, असं काही नाही आहे, चुकलं. राज्याचे मुख्यमंत्री याचे हे असतात, सदस्य असतात. ओके, 3 चुकलं. पुढचा प्रश्न, मंत्री परिषदेसंबंधी खालील कोणतं विधान सत्य नाही. सत्य नाही याचा अर्थ ते विधान चुकीचं आहे, असं विधान बाजूला काढायचं. कलम 163 मध्ये नमूद केलेलं आहे की राज्यपालास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल. कुठं, कलम 163 मध्ये. पहिलं विधान ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. जरी विधानसभेचं विसर्जन झालेलं असलं तरीही राज्यपालास सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्री परिषद असेल, बरोबर आहे. अनुच्छेद 164 अन्वये मंत्री परिषदेस सामुदायिकपणे विधानसभेत जबाबदार असेल आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल, व्यक्तिगतरित्या राज्यपालाला जबाबदार असेल, हे चुकीचं आहे. राज्यघटनेने औपचारिकरित्या असं कोणतेही अधिकार मंत्री परिषदेला दिलेले नाही. दिलेले आहेत ना, असं कसं काय, धोरण आखणं आणि त्याच्या अंमलबजावणी करणं, हे जे आहे, एक मिनिट. राज्यघटनेने औपचारिकरित्या, औपचारिकरित्या असं कुठलंही काय दिलं नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. फक्त 3रं विधान जे आहे तर ते आपलं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 2 विधानं आहेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरून दूर करू शकतो. मुख्यमंत्री नाही दूर करू शकत,
मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं राज्यपाल दूर करू शकतात, त्याच्यामुळं हे चुकलं. मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, हे मात्र बरोबर आहे. तर अ चूक आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहेत? राज्याच्या मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे होते? नाही. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो? नाही. राज्याच्या मुख्य सचिव हा राज्यपालांचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो? नाही. आणि 4 वरीलपैकी एक नाही. तर पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. सगळीच्या सगळी विधाने या ठिकाणी चुकीची आहेत. दॅट्स इट. हे मुख्य सचिवाबद्दलचं आहे. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी एक विधान सत्य आहे आणि सत्य असणारं विधान शोधून काढा. बघा, राज्याचे मंत्री हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी नेमले जातात? नाही. त्यांना कधी पदावरून दूर केले जाऊ शकतं? एक चुकीचं आहे. राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधिमंडळातील एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. मंत्र्याची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 असेल आणि राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. लक्षात. दुसरं जे आहे तर ते सुद्धा चुकीचं आहे. 10व्या अनुसूचीखाली अपात्र ठरलेला विधानसभा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य राहण्यास पात्र असतो? नाही, अपात्र असतो. 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार ही तरतूद केली, त्याच्यामुळे तिसरं विधान चुकलं. चौथं, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही? बरोबर आहे. आणि हे कुठल्या कलमात सांगितले? कलम 163 मध्ये. हे लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं आहे. दॅट्स इट. चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नाही म्हटले? नाही. ओके. विधानसभेत मुख्यमंत्र्याचं नेतृत्व बरोबर आहे, सामूहिक जबाबदारी बरोबर आहे, गुप्तता बरोबर आहे, विधानसभेचं नेतृत्व हे मात्र चुकीचं आहे. बघा, सामूहिक जबाबदार मंत्रिमंडळ कोणाला असतं? विधानसभेला. मंत्री वैयक्तिकरित्या जबाबदार कोणाला असतो? राज्यपालाला. गुप्तता पाळली जाते का? तर पाळली जाते. जर का विधानसभेचं नेतृत्व नुसतं असतं का? नसतं. तर पर्याय क्रमांक 4 आपलं चुकीचं विधान. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या, तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावरती राहतो? ॲब्सोल्युटली करेक्ट. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते? ॲब्सोल्युटली करेक्ट. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाकडून होत असल्यामुळं संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावरती राहतो. त्याच्यामुळं ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे एचं स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती कर्तव्ये समाविष्ट आहेत? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे जे संबंध आहेत तर त्याच्याशी संबंधित 3 कलम आहेत. कलम 163, कलम 164 आणि कलम 167. ही 3 कलम महत्त्वाचे आहेत. त्याच्यातलं 167 अतिशय महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्याची कर्तव्ये त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे राज्याचं प्रशासन आणि विधेयकांचं प्रस्ताव या संदर्भातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालाला कळवणं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्यपालाने विचारणा केल्यास राज्याचं प्रशासन आणि विधेयकाचं प्रस्ताव याबाबतची माहिती देणं. आणि तिसरी गोष्ट, एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल पण मंत्रिमंडळाने तो विषय विचारार्थ घेतलेला नसेल तर राज्यपालाला आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यास असा विषय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवावा लागतो. दॅट्स इट. ही 3 कलम महत्त्वाची आहेत. 163, 164 आणि 167. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध सांगितलेले आहेत. बघा, काय आहे? कर्तव्य समाविष्ट आहे असं त्यांनी विचारले. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवणं पहिलंच विधान आहे तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचं सरकार काम करत नाही अशी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणं नाही, हे चुकीचं आहे. राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालास पुरवणं हे बरोबर आहे. राज्य शासनामध्ये नियुक्त्या करताना राज्यपालाला सल्ला देणं हेही बरोबर आहे. तर अ, क आणि ड हे 3 पर्याय बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3च आपलं उत्तर आहे. अ, क आणि ड. आहे लक्षात आले. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक नाहीत? बिनचूक नाहीत याचा अर्थ चुकीचे आहेत. चुकीचे असणारे विधान आपल्याला शोधायचे. शासनाच्या ध्येय धोरणाची विधिमंडळात घोषणा ते करतात. मुख्यमंत्र्याच्या अधिकारासंबंधात करतात का? तर करतात. बघा, मुख्यमंत्र्यांना
3 प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. तसे 4 प्रकारचे असतात ते इतर अधिकार आणि कार्य. बघा, पहिलं मंत्रिमंडळाच्या संदर्भात, राज्यपालाच्या संदर्भात आणि राज्य विधिमंडळाच्या संदर्भात. सभागृहाचा नेता म्हणून त्याला राज्य विधिमंडळाच्या संदर्भात काही अधिकार प्राप्त होत असतात. म्हणजे राज्याच्या प्रशासनामध्ये मुख्यमंत्री अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो, परंतु राज्यपालांकडे असणाऱ्या स्वविवेकाधीन अधिकारामुळे राज्य प्रशासनातील मुख्यमंत्र्याचा अधिकार, अधिसत्ता, प्रतिष्ठा आणि भूमिका याच्यामध्ये तुम्हाला घट झाल्याचं दिसतंय. आलं लक्षात? चलो बघा, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, तो राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो. राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो, तर हे सुद्धा बरोबर आहे. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो. नाही, हे मात्र चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तरी पण ड चेक करू. ड काय पर्यायच नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. क विधान जे आहे तर ते आपलं उत्तर आहे. आणि मुख्यमंत्री सर्व सेवांचा राजकीय प्रमुख असतो, हे सुद्धा बरोबर आहे. समजलं? चलो आगे बढो. राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतं? सामूहिकरित्या विचारले तर राज्याच्या विधानसभेला. क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक आहे? अगदी ॲब्सल्युटली करेक्ट असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. मंत्र्यांमध्ये खातेवाटप हे मुख्यमंत्री ठरवतात. बघा, मुख्यमंत्री ठरवतात का? पहिलं चुकलं. दुसरं, जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं. नाही, असं काय होत नाही. राज्य शासनाच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या मुख्यमंत्र्यांकडून केल्या जातात, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथं विधान बघा, मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याबद्दल आहे. राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेला सर्व प्रस्ताव राज्याच्या राज्यपालास कळवणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असेल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कलम 167 लक्षात ठेवा. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांचे डॅश डॅश म्हणून कार्यरत असतात. काय म्हणून कार्यरत असतात? तर प्रमुख सल्लागार म्हणून. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. तुम्हाला 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. राज्यांमध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासह 12पेक्षा कमी असू नये. बरोबर आहे. अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आता तुम्हाला 168 काय म्हणते सगळ्यात अगोदर माहीत पाहिजे. राज्यातील विधिमंडळाची स्थापना याची तरतूद 168 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि म्हणून राज्याचं जे कार्यकारी मंडळ आहे घटक राज्याचं, तर त्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाचा समावेश होतो. तर दोन्हीच्या दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. कलम 168 बद्दलचा हा प्रश्न आहे आणि 2003च्या 91वी घटना दुरुस्ती म्हणजे कलम 164 बद्दलचा हा जो प्रश्न इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बरोबर? आलं लक्षात? चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रीय प्रशासकीय सुधारणा समिती या शिफारशीनुसार सरकारने सचिवालयामध्ये डॅश डॅश पद्धतीचा स्वीकार केला आहे. कुठल्या पद्धतीचा स्वीकार केला आहे? आता तुम्हीच सांगा कुठली पद्धत स्वीकारली? तर कक्षाधिकारी. कक्षाधिकारी. दॅट्स इट. हे आता ह्याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशन नाही, हे मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, तुम्ही पाहून घ्या एकदा. सगळं स्पून बेटिंग म्हणल्यावर कसं काय चालायचं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम लावा. डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 4. ड. वसंतदादा पाटील, शरद पवार, अब्दुल रहमान अंतुले आणि बाबासाहेब भोसले. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4. संचालनालय प्रमुखाची टिंबटिंब कार्य आहेत किंवा डॅश डॅश कार्य आहेत. कुठली कार्य आहेत? तर बघा, सहाय्यकारी संघटनेचा स्टाफ एजन्सी एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करणं आहे का? तर हे चुकीचं आहे. बघा, ब क ड हे कार्य आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ब क ड. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो. कधी वगळू शकतो? कसा? त्यास राजीनामा देण्यास सांगून, राज्यपालामार्फत त्यास बडतर्फ करून, मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेमध्ये त्याला वगळून आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व पद्धतीनं. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे या तिन्ही पद्धतीने राज्याचा मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील त्याच्या कुठल्याही सदस्याला वगळू शकतो. आलं? पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे?
चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते तुम्हाला तिथं ओळखायचं आहे. बघा, सचिवालय ही सहाय्यकारी संघटना आहे, तर खाते ही रेषा संघटना आहे. हे बरोबर आहे. सचिवालयाचा संबंध धोरण निश्चितीशी आहे, तर संचालनालयाचा संबंध धोरणाची कार्यवाही करण्याशी आहे. बरोबर आहे. सचिवालयाने ठरवून दिलेल्या धोरणाला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचं कर्तव्य संचालनालयाचं असतं. हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्र वन खात्याच्या प्रमुखाचं पदनाम वनसंचालक असं आहे, तर हे मात्र चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे. हे चुकीचं आहे. मुख्यमंत्री पदाला आहे परंतु उपमुख्यमंत्री पदाला नाही. चुकीचं आहे. राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख नाही. हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? दिलंच नाही राज्यघटनेत. फक्त असं दिलं आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती किंवा नेमणूक करतील, एवढंच आहे, बाकी काही नाही. तर ब बरोबर आहे, चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी येत आहे. हे मात्र बरोबर आहे. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील आणि मुख्यमंत्र्याची मर्जी असेपर्यंत नाही. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत एवढा एक शब्द नसला असता तर हे वाक्य बरोबर असलं असतं. तर 2 वाक्य चुकीचं आहे आणि आपल्याला बरोबर नसलेलं म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं होतं. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. बाकीचे 2 विधानं वाचून घ्या. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्याची भूमिका आणि कार्य याबाबत कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचा आहे. राज्यपाल राज्याच्या प्रशासनासंबंधी अथवा विधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी जी माहिती मागवल ती ते देतात. बरोबर आहे. ते राज्याचे मंत्री आणि राज्यपाल यामधील संपर्काचा एकमेव मार्ग म्हणून कार्यरत असतात. बरोबर आहे. ते एखाद्या मंत्र्यास राजीनामा देण्यास सांगू शकतात अथवा ते त्या मंत्र्यास बडतर्फ करू शकतात. हे काम राज्यपालाचं आहे, नॉट मुख्यमंत्री. त्याच्यामुळे तिसरं चुकलं. बरोबर नसलेलं आपल्याला ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, राज्य संचालनालयाचं मुख्य कार्य काय आहे? मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणं, टेक्निकल कन्सल्टेशन. बरोबर आहे. विभागीय जिल्हा कर्मचाऱ्याद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणं. बरोबर आहे. विभागाचं अंदाजपत्रक तयार करणं. बरोबर आहे. विभागीय अधिकारी वर्गासाठी सेवांतर्गत कार्यक्रम आयोजित करणं. बरोबर आहे. तर ब, क आणि ड तिन्हीचे 3 ऑप्शन जे आहेत तर या ठिकाणी 4चे 4 ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकतं. म्हणजे सपोज XYZ हे राज्य आहे आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवायचं आहे, म्हणजे काढायचं आहे त्या पदावरून. कसं काढू शकतो? राज्यसभा. आता राज्यसभेचा काय रोल आहे? चुकीचं आहे पहिलंच विधान. बघा, जिथं जिथं असेल ते गेलं. 1 गेलं, 2 गेलं आणि 4 गेलं. राहिलं कुठलं? पर्याय क्रमांक 3. म्हणजे फक्त तुम्हाला राज्यसभाचा सहभाग नाही हे लक्षात आलं तरी सुद्धा तुमचं उत्तर येते. ब, क आणि ड. एक मिनिट. हां, ब आणि क. इथं आहे, इथं आहे. त्याच्यामुळं ड आणि क तुम्हाला माहीत नसलं तरी चालते. फक्त नसलेला ऑप्शन बाजूला काढा. राहिला कुठला? पर्याय क्रमांक 3. ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. राज्यपालांच्या मते राज्यांमध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली असेल तेव्हा आणि विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर या 2 प्रकारे या प्रश्नाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवता येतं. ब आणि क. ओके. पुढचा प्रश्न, सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ काय? सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ काय? काय आहे या तत्वाचा अर्थ? बघा, राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजेत. बरोबर आहे का? बरोबर आहे. कोणताही मंत्री शासनाच्या निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणं अथवा मतदान करणं अपेक्षित नाही. बरोबर आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोचता कामा नये. हे सुद्धा बरोबर आहे. मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य सर्वच बाबींकरता सामूहिकरित्या जबाबदार नसतात. असतात ना ते. सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? विधानसभेला. आणि वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात? राज्यपालांना. तर ड चुकीचं आहे. ब, क ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधानं विचारात घ्या. 2003च्या 91व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 164 मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 91व्या घटनादुरुस्ती तरतुदीनुसार मंत्र्याच्या संख्येवर मर्यादा आली आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. बरोबर आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या, नाही दोन्ही सभागृहाच्या नाही, फक्त विधानसभेच्या. ब किंवा क दोन्हीपैकी एक वाक्य बरोबर पाहिजे. जर का ब बरोबर असेल तर क चुकेल, त्याच्यामुळे क चुकलं. मुख्यमंत्र्यासह 12पेक्षा कमी नसावी, हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. मुख्यमंत्र्याशिवाय 12पेक्षा कमी नसावी, ई चुकीचं आहे. तर क आणि ई ही दोन विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील व्याख्येनुसार राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट अंतर्भूत होणाऱ्या घटकाकरता खालीलपैकी कोणता पर्याय लागू होतो? कुठला पर्याय बरोबर आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर काय काय येतं? मंत्री, पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. ओके, लक्षात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषद, मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे? 2012चा प्रश्न आहे. त्यावेळेस किती होती? 43. आणि आत्ताही विधानसभेच्या सदस्य संख्येत काय फरक पडला नाही, त्याच्यामुळे आत्तासुद्धा किती आहे? 43. पर्याय क्रमांक 3. एकूण मंत्री किती आहेत महाराष्ट्रात? 43. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त मंत्री असता कामा नये आणि मुख्यमंत्र्यासहित 12पेक्षा कमी असता कामा नये. ओके. पुढचा प्रश्न, राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या शिफारशीची किंवा ठरावाची गरज असते? कोणाच्या? तर राज्य मंत्रिमंडळाच्या. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात? कोण? मागाशी सांगितले मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक 2. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश डॅश यांच्यातील दुवा कोणाला? मंत्रिपरिषद. पर्याय क्रमांक 4. बघा दोन्ही प्रश्न कसे आहेत? कोरिलेटेड, इंटररिलेटेड आहेत, इंटरलॉक्ड आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो. कधी अपात्र ठरतो त्यांनी विचारले. जर तो स्वतः उमेदवार असेल तर मतदान करतो, त्याच्यामुळं एक चुकीचं आहे. जर त्याने बहुमत सिद्ध केलं नसेल तर असं काही नाही, चुकीचं आहे. जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल तर, वरिष्ठ गृह कुठलं? विधान परिषद. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. ओके, कारण तिकडे बरेचसे नॉमिनेटेड असतात, त्याच्यामुळे क चुकीचं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असेल तर तरीसुद्धा नाही. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. फक्त क या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मुख्यमंत्री मतदान करू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके, आलं लक्षात. दॅट्स इट. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलाच नाही. आला. भारतात आजपर्यंत म्हणजे आज पावतो म्हणजे आजपर्यंत काय केलं त्यांनी? किती महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत? किती? आजपर्यंत. महाराष्ट्रात बनली नाही तो भाग वेगळा, परंतु भारतात किती महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत? तर किती बनलेल्या आहेत? 14. पर्याय क्रमांक 3. 14. आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? ऑब्व्हियसली मुख्यमंत्री. हे अगोदर असे ऑनलाईन प्रश्न विचारले जायचे. तर अशा रीतीनं आपण हे सगळं गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके, मंत्रिमंडळाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने आणि शिफारशीने मंत्रिमंडळाची स्थापना करतात. तसंच त्यांच्यामध्ये खात्याचं वाटप करून त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. कोण देतं? राज्यपाल. शासनाच्या संसदीय व्यवस्थेची कार्यपद्धती राज्यघटनेमध्ये विस्ताराने नमूद केलेली नसली तरीसुद्धा कलम 163 आणि 164 ही 2 कलमं घटक राज्यातील संसदीय शासन व्यवस्थेशी संबंधित आहेत. आणि याच कलमामध्ये कलम 163 हे राज्यांच्या मंत्रिमंडळाच्या दर्जाशी संबंधित आहे. तर कलम 164 हे मंत्र्याची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन आणि भत्ते या घटकांशी संबंधित असणारं कलम आहे. दॅट्स इट. ओके, आलं लक्षात. याशिवाय मंत्रिमंडळाची रचना जर का तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे त्या रचनेबद्दल, तर घटक राज्यातील म्हणजे जे घटक राज्य असतात तर त्या घटक राज्यातील मंत्रिमंडळाचा आकार आणि मंत्र्यांचं वर्गीकरण याचा उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही. आणि परिस्थिती असेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत असतो. आणि जे 2003 साली 91वी घटनादुरुस्ती केली तर त्या घटनादुरुस्तीनुसार मात्र मंत्र्यांची किंवा मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता तुम्हाला मर्यादित केली असल्याचं दिसतंय. ओके, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री हे पद असल्याचं आपल्याला दिसतंय. आघाड्यांचं शासन आणि स्थानिक राजकीय कारणामुळे हे उपमुख्यमंत्री जे पद आहे
तर ते म्हणजे निर्माण करण्यात आलेलं आहे. ओके. आंध्र प्रदेशमध्ये 1956 साली हे पहिल्यांदा पद निर्माण करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालमध्ये हे पद 1967 साली निर्माण करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्रीपदाबद्दल मी बोलतोय. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन झाला नसाल तर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती फॉलो करू शकता. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.